आवाज पण इथपर्यंत आहे. चला हो अशीच येते. तू का नाही आली मामाच्याकडं? इकडं मग तिकडं का बंद आहे का कसा? हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज रक्षाबंधनचा तुम्हाला मी पार्ट 1 तुमच्यासोबत शेअर केला. तर हा पार्ट 2 हाही खूप मस्त आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. खूप मजा येणार आहे तुम्हालाही बघताना. तर आमची पूर्ण फॅमिली आज पूर्ण एकत्र आहे. तर मामाच्या घरी मामांचं राखी वगैरे बांधली. त्यानंतर इकडे आम्ही आलो आहे. मम्मींच्या मामांचं घर आहे हे लोंढे गल्लीमध्ये, माझ्या बाबांचं घर. तर इथे सगळी फॅमिली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मम्मीच्या सगळ्या मावशा, माझी मावशीन, ते सगळी आमची खूप मोठी फॅमिली आहे. तर हे सगळे काही मम्मीच्या मावशींचे मुलं म्हणजे माझे मामा. तर सगळ्यांना इथे सगळे लाईनीत बसलेले होते राखी बांधण्यासाठी. तर म्हणजे खूप साऱ्या बहिणी, खूप सारे भाऊ, खूप मोठी फॅमिली. तर म्हणजे काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलताना की ना म्हणजे आम्ही ना मामाला ओवाळत नाही. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की आम्ही ओवाळतो, तुम्ही का ओवाळत नाही, म्हणजे काही कारण आहे का? मलाही माहीत नाही, पण मी आजीला विचारायला सांगेल. पण आम्ही पहिल्यापासून आहे ना मामाला राखी वगैरे किंवा ओवाळत नाहीच. आणि मामा आमच्या पाया पडतो, पण आम्ही फक्त ओवाळत वगैरे नाही. तर राखीही बांधत नाही. तर हे सगळे काही आमचे मामा आहे, त्यामुळे मम्मींचे त्यांचे भाऊ, तर मम्मीन ते मावशी बाकी होती. तर बाकीच्या मावशींनी ते आम्ही थोडंसं लेट आलो ना, तर सगळ्या मावशींनी राखी वगैरे बांधून झालेल्या होत्या. तर अजून ते लाईनीतच बसलेले होते, म्हणजे त्यांना खूप वेळ असं बसावंच लागतं, कारण खूप साऱ्या बहिणी आहे ह्या. तर आता मावशीने ओवाळलं, मम्मीने ओवाळलं, कल्याणी मावशी, ऋतू मावशी, माझ्या जया मावशी, लहानी मावशी, तर ताई मावशी, सगळे काही इथेच आलेलो होतो आम्ही. तर सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. माझ्या मावशीचे छोटे छोटे मुलं, तर माझ्या काकींचा मुलगा अथर्व, त्याचंही तो आलेला होता इथं, तर त्यालाही मी राखी बांधली. तर खूप छान असा आमचा रक्षाबंधनचा सण साजरा झाला. खूप मजा, खूप मस्ती. तर सगळेजण आले होते, तुम्हीही व्हिडिओ बघतात सगळेजण. आम्ही आलो ना खूप मजा करतो, खूप गप्पा गोष्टी आमच्या खूप साऱ्या होतात. आणि फोटोशूट, तर फोटोशूटही होतं. तर राख्या बांधल्यानंतर छान आम्ही व्हिडिओ, फोटोशूट, आणि आम्ही रक्षाबंधन, भाऊबीज, तर आमचे खूप सारे हे फोटो आहे, फॅमिली फोटो. तर हे सगळे काही बहीण भाऊ, तर यांचे फोटोशूट झाल्यानंतर आमची पूर्ण फॅमिलीचा फोटोशूट तर तुम्हाला बघायला भेटेल. ही बघा सगळी काही फॅमिली, तर ही अपूर्णच आहे. म्हणजे 1-2 मावशी नव्हत्या, कारण माझ्या एका मावशीच्या घरी ना वास्तुशांतीचा कार्यक्रम होता ना, त्यामुळे तिथं घरीच होती. तर अजून एक मावशी आहे, ती पण आलेली नव्हती. तर म्हणजे 1-2 मावशी मिसिंग होत्या. तरीही आम्ही खूप मोठी ही फॅमिली आहे. बघा लोणारवाडीची मावशी, तेजुनानी, म्हणजे एका नाथाने ती माझी मावशी आहे. इकडं ऋतू, कल्याणी, बाबा पण आलेले होते, कारण बाबांना पण आहे ना त्या मामी ओवाळतात. तर त्या इकडे आजी आणि मामांचं फोटोशूट चालू होतं. तर आजींनीही मामांना राखी वगैरे बांधली, औक्षण केलं. आणि त्यानंतर बाबांनाही मामी ओवाळत आहे. तर दरवर्षी ना मामी बाबांना ओवाळतात. आणि आमच्या सगळ्यांचं चाललं होतं गप्पा गोष्टी मारण्याचं काम. तर हे बघा, तर बाबांनाही राखी बांधली. आणि त्यानंतर सगळ्या भावांनी बहिणींना पैसे दिले राखी बांधल्यानंतर. आणि सगळ्यांनी बहिणींच्या पाया हे पडले. तर सगळे भाऊ, हे बघा एवढे सगळे भाऊ सगळ्या बहिणींच्या आता पाया पडते आहे. खूप सारी गर्दी, खूप सारा गोंधळ, सगळी फॅमिली एकत्र आले होतो, पण मजाही तेवढीच येते आणि माझ्या एका मावशीच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. तर सगळ्यांना जायचंही होतं. तर जरा वेळ इथे थांबली आणि त्यानंतर मम्मी तेही आता त्यांना वास्तुशांतीला निघाले. तर माझी लहान मावशीला बरं नव्हतं, तिचं आहे ना म्हणजे घसा बसलेला होता. तर तिला आणि सई पण खूप त्रास देते. सई आहे ना म्हणजे दरवेळेस एवढे सगळे एकत्र आले की सई रडते. तर अनोळखी सगळे येतात आणि सगळे ना सईला जवळ येतात ना, त्यामुळे सई आणखी चिडते.
तर त्यामुळे मी पण म्हटले नको, मी पण नाही जाते वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला, तर मी पण मामाच्याच घरी जाते, कारण मामी पण घरी होत्या ना. तर म्हटले चला, तर आम्ही माझी लहानी मावशी आणि मी ना मामाच्या घरी गेले आणि बाकी सगळे काही आहे ना वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जाणार होते. आणि हे बघा, तर हा आहे माझ्या काकांचा मुलगा, तर अथर्व, त्याचंही मी इथं ऑप्शन केलं. रोप घेऊन आले तुम्ही परत? ते कोणाचं आहे काय विचार नाही, पण तिच्या पोळीच्या इथं गेली होती, त्याच्यामुळे तिने तोडून आणलं. छान आहे, छान आहे, मस्त. चला, मावशीची घर भरली होती, या गेल्या होत्या, आता आलेल्या होती ना, त्यांनी चालली तयारी, मग तिला बोललो का लेडी. आपलं काय मेनू ठरलंय आज? वरण, भात, वांग्या बटाट्याची भाजी, शेवया करणार का? हो. शेवया, शिरा. शेवयाचं पाणी पे मामी, तू मावशी तू. शिवाय वेळ ते काही अळून काय म्हणतात ते तसं नाही करणार आहे सध्या. तर लहानी मावशी, ताई मावशी, तर मामांना राखी बांधायच्या बाकी होत्या. तर रात्री पुन्हा आम्ही आता आमचा राखी बांधण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. तर म्हणजे 9, 9:30 वाजेपर्यंत मुहूर्त होता राखी बांधण्याचा, कारण पौर्णिमा 9, 9:30ला संपणार होती ना. तर आता इकडे लहानी मावशी, ताई मावशी, तर माझंही राहुलं राखी बांधणं बाकी होतं, कारण आम्ही मामांच्या घरी गेलो ना लोंढे गल्लीमध्ये, तिथंच बराच वेळ आम्ही होतो. आणि त्यानंतर मावशीन तेही सगळे काही वास्तुशांतीला गेलेले होते. तर जास्त काही मोठी नव्हती, छोटीच होती. तर तिथे ते गेल्या, जरा वेळ गेल्यानंतर त्याही मामाच्याच घरी आले इकडे. तर आम्ही सगळे आता मामाच्या घरी मस्तपैकी आमचा म्हणजे स्वयंपाक होतोय, तर उपवास होता सगळ्यांसाठी. तर इकडे पूजा पण आलेली होती, तर पूजाने पण सौरभ भाऊला राखी बांधली, साई, शूल, माझ्या लहान मावशीचा मुलगा आरुष, तर हे सगळे काही छोटे छोटे भाऊ बसलेले होते आमचे. आणि इकडे मामींचा तर स्वयंपाक वगैरे होत होता, मस्तपैकी वांग्या बटाट्याची भाजी शिजण्यासाठी टाकलेली होती. वांग्या बटाट्याची भाजी तर झाली ना मस्तपैकी? हो. आता मी मस्तपैकी वरण टाकणार आहे. आमच्या मामी खूप म्हणत होत्या पनीर करू, हे करू, पण आम्हीच म्हटलो डाळ भात करा साधा, मस्तपैकी उपवास आहे ना. खायचं होतं म्हणून मी म्हणत होते. हो का? आणि आता सगळ्यांचा स्वयंपाक करते आहे, डाळ शिजली वाटतं, तयारी झाली. हो. पोळ्या वगैरे झाल्या का? पोळ्या पण झाल्या, भात पण झाला, भाजी पण झाली. आता वरणाला फोडणी देते आणि मस्त शेवयाची खीर. एकच नंबर आहे मेनू मामी. चल बाळा, तिथं कोणीच नाहीये, आपल्याला ओवाळायचंय.
आमची कडची. पाया पड बाई तिच्या. हक्काचे तर सगळ्यांना ओवाळताना बघितलं. सई म्हणते मलाही ओवाळायचं आहे, शिव मामाला ओवाळायचं आहे मला. तर म्हटले ओवाळा. तर ते काही शूट घेता नाही आलं, ते मी ना मामांच्या फोनमध्ये घेतलेले आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअरच करेल. खूप छान सईने ओवाळलेलं आहे. तर माझा फोन आहे ना ऑफ झालेला होता, त्यामुळे मला म्हणजे तुमच्यासोबत शेअर नाही करता आले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेल. तर आता आमचं सगळ्यांचं चाललं आहे फोटोशूट. तर रक्षाबंधन काही सण वगैरे म्हटलं की आपलं फोटोशूट आलंच. आणि फोटोशूटची आवड कोणाला नसते, आम्हाला तर फार आहे. तर खूप छान सगळ्यांचं मस्त फोटोशूट झालं. त्यानंतर आमचे जेवण वगैरे आणि खूप छान असं रक्षाबंधनचं सण. तर असं आमचं रक्षाबंधनचा सण खूप आनंदात, उत्साहात आणि खूप मजा मस्ती करत आता आमचं फोटोशूटच चालू होतं. अजून खूप छान असं रक्षाबंधनचा सण साजरा केला. तर पूजा, राहुल, मावशी आता निघाले होते घरी, कारण मावशीचं पारायण वगैरे चालू आहे आणि पूजाच्या आत्याही आलेल्या होत्या ना. तर त्यामुळे मावशी निघून गेली घरी, ती काही थांबली नाही. तर पारायण चालू आहे, नैवेद्य वगैरे द्यावं लागतात ना. तर ती बोलली मी जाते. तर आता आमचं फोटोशूट झाल्यानंतर आता मग इकडे स्वयंपाक पण मामीने रेडी केलेला होता. चला आता आमचं फोटोशूट झालं. परत रक्षाबंधन औषधी बाकी होते. तर सगळ्यांचं ऑप्शन वगैरे झाले. आता स्वयंपाक पण झालेला आहे. आता जेवण वगैरे करू. झाली का खीर? एवढी सगळी खीर केली मामी, छान. पण खूप सगळेजण असं गोल करून जेवायला बसले आणि असं जेवणाची मजा एक वेगळीच असते ना. तर आता जेवण झालं, आता मी घरी निघाले. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.